श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये आज परत आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला विषय घेऊन आलो मी दिवसातून पाणी किती वेळेस प्यायला पाहिजे। भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो की दिवसातून पाणी किती वेळेस प्यायला पाहिजे। भरपूर जण पाणीला एकदम सर्वसामान्य समजत असतात, पण मित्रांनो पाणी हे खूप महत्त्वाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये। म्हणून पाणी दररोज किती महिलांनी आणि पुरुषांनी किती लिटर प्यायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। आणि मित्रांनो पाणी पिल्याने खूप सारे असे फायदे, पण आपल्याला व्हिडिओ जास्त मोठे बनवायचे नाही म्हणून तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे। तर मित्रांनो सर्वात पहिले पुरुषांनी पाणी किती प्रमाणात प्यायला पाहिजे। मित्रांनो पुरुषांनी कमीत कमी 3 ते 4 लिटर सर्वसाधारण प्रमाणात धरलं तर 3 ते 4 लिटर पाणी हे पुरुषांनी प्यायला पाहिजे, म्हणजे 12 ते 16 ग्लास हे पाणी प्यायला पाहिजे। आणि महिलांनी सर्वसाधारण 2 ते 3 लिटर पाणी हे पिणं खूप गरजेचं आहे। कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी हे पिणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो आता शरीरामधील पाणी हे कमी झालं तर केव्हा समजायचं असतं, जेव्हा तुम्हाला एकदम गडद म्हणजे डार्क लघवी होत असते किंवा चक्कर येत असते किंवा थकवा जाणवत असतो, तोंड कोरडं पडत असतं, तेव्हा समजून घ्यायचं असतं की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता ही कमी झालेली आहे। तर मित्रांनो पाणी हे डेली प्या आणि तुमचं पाणी शरीरामध्ये बरोबर नियंत्रणात आहे, एकाच रेग्युलर लेवलला आहे। तर ते केव्हा समजत असतं, जेव्हा तुम्हाला तुमची शुभ्र लघवी होत असते म्हणजे पांढरी लघवी होत असते किंवा फिक्कट पिवळी लघवी होत असेल, तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या शरीरातील पाणी एकदम नियंत्रणात आहे। मित्रांनो पाणी डेली पिल्याने तुम्हाला हे कुठल्या प्रकारचा थकवा जाणवणार नाही, तोंड कोरडे पडणार नाही, चक्कर वगैरे येणार नाही आणि तुम्हाला एनर्जी हाय